तर मंडळी आता बनवते मी माऊची पेटपूजा झाली। आता आमची जरा पेटपूजा करते, त्याच्यासाठी बनवते कोथिंबीरची एकदम मस्तपैकी चटणी। आता उन्हाळ्यात आपल्या प्रत्येकाच्या ताटात ती चटणी पाहिजे, तर आपण साहित्य बघूया काय काय लागतं आणि चटणी पटकन झटपट अशी बनवून घेऊया। मंडळी आता माझी झाडं दाखवते कशी झालीत ती मस्तपैकी। कोरपडीचं बाहेर पडलेलं झाड मिळालेलं, त्याचं आता मस्तपैकी मोठं झालंय आणि ते माझं पहिलंच झाड होतं, तर ते कॉर्नरला ठेवलं असं। मनी प्लांट आहे ते सगळ्यांनी। आता माऊ बसायला जाईल इथे बघा। माऊ चल पटकन पटकन पटकन, बाय माऊ, बाय माऊ, बाय। कोथिंबीरची चटणी बनवायला आपल्याला लागणार आहे थोडी कोथिंबीर घ्यायची आणि रोजची रोज बनवायची। जर तुम्हाला आता उन्हाळ्यातून जर पोटासाठी आराम पाहिजे ना, तर रोजची रोज बनवा। आणि म्हणजे कसं ही चटणी कशी नंतर काळी पडते त्याच्यासाठी बोलली। कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक आणि जेवढं तुम्ही तिखट खाणार आहे तेवढं तिखट, म्हणजे मिरची तिखटाची। आता ह्याची पेस्ट पण बनवून ठेवायची आहे मला। तर चला हे साफ करून घेते पहिल्यांदा। ओके, आणि चवीपुरतं मीठ, पाहिजे तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता। झटपट मी तयारी करते। आता हे सगळं धुवून घेऊया। कोथिंबीर पहिली, मिक्सर लावणार माझा मोठा मुलगा चटणी बनवून दे। 2-4 प्रकारच्या चटण्या आता थंड म्हणजे गरमीत न पाहिजे। तर चला चवीपुरतं मीठ ऍड करूया। छान लागते एकदम मस्त चटणी। लिंबू पाहिजे तर लिंबू ऍड करा, नाहीतर हे काय आमचूर पावडर। तर ही चटणी तयार करून घेतले आणि आता मी फक्त ऍक्टिंग करते। थंबनेलसाठी घ्यावं लागतं ना, कारण मिक्सर मोठा मुलगाच लागतो। ओके, जे आहे ते आहे खरं, काय बरोबर ना? एम आय राईट? और ऍक्टिंगचे दुकान आहे तू, अशी पोरं बोलतात मला, आणि माऊ नाही बोलत मला फक्त, है ना? हो, हा माझा बारका भाऊ आहे ना। हो, ही दोघं लबाड आहेत ना? हो की नाही? लबाड आहेत की नाही दादा आणि साई? चटणी आपली तयार झाली आणि आता मी तुम्हाला दाखवते। माझा मोठा मुलगा वाट बघतोय त्याच्या फोनची, तर ही चटणी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते। इकडे लाईट्स मी चटणी बघा आपली झालेली आहे। ह्याच्यात पाणी टाकायची गरज नाही लागत, कारण टोमॅटोला म्हणजे टोमॅटो प्युरी झाली की त्याच्यात कसं आपल्या पाणी सुटतं ना, त्याच्यासाठी पाणी टाकायचं नाही। मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करा ही चटणी। जास्त तिखट खात नसाल तर जास्त तिखट मिरच्या टाकू नका, 2-3च टाका। त्याची प्युरी बनवून ठेवणार आहे मी ठेचासारखी। हे पहिले दांडे साफ करायचे आहेत। एवढा वेळ बडबड करते पण व्हिडिओ चालूच झाला नव्हता, आता परत चालू केला। तर मंडळी संध्याकाळचे वाजले 6। मुले आता खेळून आलेत बाहेरून, बॅडमिंटन खेळायला गेले होते आणि आता त्यांच्यासाठी बनवते भेल, बनवते घरगुती पद्धतीने। बाहेरून आणायचं आता विसरून जा, घरातच बनवतो मी पण, म्हणजे कमी किमतीत होऊन जातं। एकदाच कुरमुरे आणून ठेवायचे। तर कुरमुरे आणलेत, सकाळी बनवली होती चटणी आणि त्याच्याबरोबर आंबा आणि खोबऱ्याची चटणी पण होती। बटाटे उकडलेले असतातच, त्याच्यानंतर कांदा दाखवते मी तुम्हाला। चला काय काय घेते। तर मंडळी आता मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय, चल पटकन बघूया आपण। दाखव रे। तर ही सकाळी बनवलेली याची रेसिपी तुमच्याशी शेअर केली आता मी याच व्हिडिओमध्ये। ही चटणी, कोथिंबीर घेतले, कांदे घेतले बारीक चिरून, टमाटर घेतले, हे बॉईल बटाटे, ही आंबा आणि खोबऱ्याची चटणी, इथे फरसाण घेतले, इथे शेव घेतले, इथे पापडी घेतले। याच्या बदली तुम्ही काय बोलतो तरी त्याला सुक्कापुरी पण घेऊ शकता, आणि कुरमुरे। तर आता मी भेल बनवायला सुरुवात करते। तर त्याच्या अगोदर थोडंसं 2 मिनिटं थांबा। बटाटे गाईस आता बटाटे कापून घेते, एकदम मार्केट सारखे बनवायचे आपल्याला। टडन 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 टडन। सगळेजण आज घरातले खुश होतील मस्तपैकी। किती दिवसांनी बनवते भेल। त्याच्यामध्ये ॲड करूया आपण, बस मध्ये
काय टाक, अजून हे चिवडा येणार आहे त्याच्यामध्ये. इसमें आएगा एक कांदा. किती टाकू कांदा बघ? टाक सगळा ना, तो मोठा काढ. व्हिडिओ चालू केलास ना, नाहीतर मगासारखं व्हायचं. मगाशी पण व्हिडिओ स्टॉप झाला होता, त्याच्यासाठी मी बोलले त्याला. तर आता याच्यामध्ये ग्रीन चटणी टाकूया थोडी. बघ किती तिखट बनवली बस. आणि ही खोबऱ्याची चटणी, खोबरा आंबा थोडीशी मस्त लागेल. इसमें जाएगा पापडी. बाहेर आणायला गेलं तर आपल्या इथे किती 25 रुपये, आणि असं बनायला गेलं जर 4 आणले तर 100 रुपये. तर हे आपलं काम घरात किती स्वस्तात मस्त होतं. आणि हे पॅकेट आता राहिले की अजून 2 टाईम बनवू शकतो त्याच्यात. बघ शेव, जीभ लाल चाय. भेलचा धंदा टाकूया का आपण? चटणी टाक. अजून टाकू? तिखट झाली तर जास्त हो दे. पाणी आहे. राजा मंडळी, तर आपली भेल बघा झाली. खरंच एक नंबर दिसते बघा. तुम्ही तर समोरून दाखव असे, तर बघा काय भारी दिसते. बाहेरून आणायची काही गरज नाही होता. एवढीच भेटते ना. मी आता जवळ पेपर असं तर कोण पण बनवून दाखवला असं. त्याच्यामध्ये किती पॅकेट बनतील? नावचं तोंड दाखव, नाव राहणार. चल ये. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते मी. तर भेळ खायला या तुम्ही पण. भेटूया उद्याच्या अजून एक नवीन रेसिपीमध्ये, साध्या सिंपल. आता उन्हाळा चालू आहे, तर उन्हाळ्यामध्ये आता सुट्ट्या पडल्या की मुलांना असंच पाहिजे ना खायला, काहीतरी चटपटीत घरगुती. तर चला, बचत पण. बाहेर 25 रुपयाला, घरात हे किती मला असं वाटतं 10 रुपयाच्या आतच बनत असेल असं आहे. आणि सगळ्यांसाठी बनवलं जिथे आपले 100 रुपये जातात तिथे इथे 40 रुपये किंवा 35 रुपयातच बनतं असं आहे. चला बाय बाय, टेक केअर. काल आणलेलं सामान मी असं भरून ठेवलं आहे बरणीमध्ये, ज्या होत्या ना शेजवान चटणीच्या, तर असं भरून ठेवलं आहे. हे कसे दिसतात ना, पिवळी मोहरी.